ओके, चला तर आपण चालू करूया आजच्या आपल्या टॉपिकला. आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे कॅलेंडर. ठीक आहे. मागच्या 2 लेक्चर मध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाण आणि वयाचे गणित पाहिले. आज आपण तिसऱ्या टॉपिकला, जो आपला रिझनिंगचा एक महत्वाचा टॉपिक आहे आणि सगळ्यात सोप्या टॉपिक मध्ये एक टॉपिक आहे, तो म्हणजे कॅलेंडर. तर आज आपण कॅलेंडर बद्दल पाहणार आहोत. ठीक आहे. कॅलेंडरला आपण दुसऱ्या नावाने जाणतो, ते नाव म्हणजे मराठी मधलं ते नाव म्हणजे काय, आपली दिनदर्शिका. ठीक आहे. चला तर काही बेसिक गोष्टी पाहू कॅलेंडरच्या आणि मग आपण चालू करू. ठीक आहे. आवाज येतोय का सर्वांना? आवाज येत असेल तर लवकर हो म्हणा, म्हणजे आपल्याला पुढे जायला. आणि आजच्या लेक्चरसाठी आपल्याला थोडस हातामध्ये वही आणि पेन लागल, कारण काही बेसिक कन्सेप्ट हे लिहून घ्या. आणि आजच्या लेक्चरमध्ये मी कॅलेंडरचे येणारे सर्व प्रॉब्लेम मी कव्हर करणार आहे. ठीक आहे. येतोय का आवाज सर्वांना? येत असेल तर लवकर हो म्हणा, म्हणजे आपल्याला पुढचा टॉपिक चालू करायला. येस, म्हणजे सर्वांना आवाज येतोय. तर चला मी चालू करतोय. काही महत्वाचे कन्सेप्ट जे आपल्याला टॉपिक सुरू करताना लागणार आहे ते आपण पाहूया. तर काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे हा टॉपिक शिकताना, ते म्हणजे, आणि या सर्व गोष्टी आपल्याला माहित आहे, फक्त इथे इन डिटेल मध्ये मी या गोष्टी डिस्कस करतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला माहित पाहिजे ती म्हणजे एक आठवडा. तर आपला एक आठवडा किती दिवसाचा असतो आपल्या सर्वांना माहित आहे. एक आठवडा म्हणजे किती दिवस असतात, तर 7 दिवस एका आठवड्यात असतात. आपले किती दिवस टोटल? 7 दिवस. पुढे काय सांगितलं वाचा? एक सामान्य वर्ष जे आपण ट्रीट करतो, ज्याच्यामध्ये फेब्रुवारी असतो आपला 28 दिवसाचा. ठीक आहे. इथे खाली मी लिहिलेलं पण आहे, सामान्य वर्षात फेब्रुवारी असतो 28 दिवसाचा. फेब्रुवारी जेव्हा 28 दिवसाचा असतो, तो वर्षाचे दिवस होतात किती टोटल? 365 दिवस. हे दिवसाच्या फॉर्म मध्ये झालं. हेच जर आपण वीकच्या फॉर्म मध्ये गेलो तर किती वीक्स होतात किंवा किती आठवडे होतात? 365 भागिले 7 म्हणजे किती आठवडे होतात टोटल? टोटल आठवडे होतात 52 आठवडे. ठीक आहे. 7 आणि 5, 7 5 35 येईल, उरतील 15, 7 2 14 आणि एक आपल्याकडं नेहमी अतिरिक्त दिवस शिल्लक राहतो. तर एक वर्ष पूर्ण झालं तर तुमचे किती आठवडे होतात? 52 आठवडे होतात आणि एक अतिरिक्त दिवस आपल्याकडे काय होतो? शिल्लक राहतो. ठीक आहे. हे झालं. पुन्हा बोलतोय आपण, हे बोलतोय आपण सामान्य वर्षाबद्दल. आता हेच जर मी लीप वर्षात गेलो, लीप वर्ष हे महत्वाचं असतं. लीप वर्ष म्हणजे काय? असं वर्ष ज्याच्यामध्ये फेब्रुवारी मध्ये किती दिवस असतात, तर 29 दिवस असतात. लीप वर्ष म्हणजे असं वर्ष ज्याच्यामध्ये फेब्रुवारीचे किती दिवस असतात? 29 दिवस असतात. जर फेब्रुवारीत 29 दिवस झाले तर आपलं वर्ष होतं टोटल किती दिवसाचं? 366 दिवसाचं. परत आठवड्याच्या फॉर्म मध्ये जर आपण काढायला गेलो, किती आठवडे होतात पहा? टोटल 52 आठवडे. भागाकार तो राहील, फक्त चेंज कशात होईल आपल्याला? चेंज होईल आपल्याला 2 अतिरिक्त दिवसात. तर जेव्हा लीप इयर असतं तेव्हा तुमचे अतिरिक्त दिवस होतात 2. तर हाच फरक आहे आपल्या सामान्य वर्षामध्ये आणि आपल्या लीप वर्षामध्ये. ठीक आहे. सामान्य वर्षामध्ये एक अतिरिक्त दिवस असतो, म्हणजे 7 भाग जाऊन उरणारे दिवस ते किती असतात? 1. आणि लीप वर्षामध्ये आपल्याकडे 2 अतिरिक्त दिवस असतात. आता महत्वाचं म्हणजे लीप वर्ष असतं काय? लीप वर्ष सर्वांना माहिती आहे. लीप वर्ष म्हणजे असं वर्ष ज्याच्यात किती दिवस असतात? फेब्रुवारीमध्ये 29 दिवस. आणि सामान्य वर्ष म्हणजे असं वर्ष याच्यामध्ये फेब्रुवारीत किती दिवस असतात? 28 दिवस. म्हणजे इथं लीप वर्षात व्हॅल्यू 1 नी वाढल्यामुळे आपला अतिरिक्त दिवस पण इथं 1 न राहता तो किती होतो? 2. आता ही झाली आपली कॉमन डेफिनेशन जे आपल्याला माहिती आहे. पण लीप इयर म्हणतो कुणाला आपण? लीप इयर मध्ये 2 गोष्टी येतात. लीप इयर मध्ये येणारं असं वर्ष ज्याला कितीने भाग जातो? 4 ने भाग जातो. 4 ने भाग जाणाऱ्या वर्षाला आपण काय म्हणतो? लीप इयर. जसं आताच एक्झाम्पल घेतलं आपण 2020. 2020 लीप इयर आहे का? तर पहायला 4 ने भाग किती जाईल? 4 5 20 0 आणि परत 4 5 20 म्हणजे 4 ने भाग जातो, याला 4 ने भाग जातो, म्हणजे 2020 हे काय झालं? लीप इयर झालं. पण हेच जर मी 2021 घेतलं तर काय होतं पहा? 2021 ला 4 ने पूर्ण भाग जात नाही. इथं आपल्याला भागाकार कुठं पाहिजे? पूर्णांकामध्ये पाहिजे. 4 ने पूर्ण भाग जाणारी संख्या तिला आपण म्हणतो लीप इयर. हे झालं नॉर्मल इयरला. जेव्हा आपण सेंच्युरी किंवा शतकाबद्दल बोलतो, शतकामध्ये असं वर्ष ज्याला 400 ने भाग जातो त्याला आपण लीप इयर म्हणतो. म्हणजे एक्झाम्पल 2000 ला जातो 400 ने भाग. तर पहा 2000 ला 400 ने भाग म्हणजे 0 केलं, 4 1 4 आणि 4 5 20. तर 2000 ला 400 ने भाग जातो, म्हणून 2000 हे काय झालं? आपलं लीप इयर झालं. पण हेच जर तुम्ही 2100 घेतलं, 2100 ला जर 400 ने भाग दिला तर पहा हे 2 0 कॅन्सल होतील, पण 4 आणि 21 ला पूर्ण भाग जात नाही, म्हणून 2100 ला लीप इयर म्हणता येणार नाही. तर हे महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवा. नॉर्मल वर्ष जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या वर्षाला 4 ने भाग केला पाहिजे, तर त्याला आपण लीप वर्ष म्हणतो. आणि जर शतकाच्या
येस, 4 ने निशेष भाग जातो त्याला लीप इयर म्हणतात. माधुरीने बरोबर सांगितलंय. पण हे नॉर्मल वर्षासाठी झालं. जेव्हा शतकाला जातो, शतकामध्ये आपला भाग गेला पाहिजे 400 ने. 4 ने न जाता 400 ने. कारण पहा 2100 ला 4 ने भाग जातो. 2100 ला 4 ने भाग जाईल, पण 2100 ला 4, 2100 हे शतक आहे आणि शतकाला 4 ने भाग नाही चेक करत आपण. शतकाला काय चेक करतो आपण? 400 चा भाग आपण चेक करतो. तर शतकाला जर 400 ने भाग जात असेल तर त्याला लीप इयर म्हणतात. आणि जेव्हा कधी लीप इयर असतं, लीप इयरचे एक वैशिष्ट्य म्हणजे लीप इयर मध्ये किती दिवस असतात? टोटल 29 दिवस असतात. आणि सामान्य वर्षामध्ये किती दिवस असतात? 28 दिवस असतात. त्यामुळे काय होईल? लीप वर्षामध्ये तुमचे अतिरिक्त दिवस 2 बनतात आणि सामान्य वर्षामध्ये तुमचे अतिरिक्त दिवस किती बनतो? तर 1 हा अतिरिक्त दिवस बनतो. समजलं का सर्वांना? हे बेसिक गोष्टी आपल्याला पहिल्यांदा माहित असणं गरजेचं आहे आणि याच्याच बेसिसवर आपण पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला पुढे पाहू काय सांगतो तो आपल्याला. आता इथं आपल्याला काही गोष्टी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. काही गोष्टींना आपण एक पर्टिक्युलर कोड दिलेला आहे, तो कोड आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जसं या स्लाइड मध्ये मी काय लिहिले पहा. या स्लाइड मध्ये मी वारांसाठी कोड दिले. आपल्याला माहित आहे एका आठवड्यामध्ये किती वार असतात? तर वार असतात टोटल 7. आणि आता इथं मी वारांची संख्या पहा कुठून कुठपर्यंत घेतली. वार चालू होतोय 0 पासून 0 1 2 3 आणि कुठपर्यंत गेलाय? वार 6 पर्यंत गेलाय. इथे मी टोटल किती संख्या झाल्या? टोटल संख्या पाहिल्या तर टोटल संख्या किती होत आहे आपल्या? 7. टोटल संख्या किती होत आहे? 7. कारण होत आहे काय, जेव्हा तुम्ही 7 ने भाग देता, आता इथे तुम्ही म्हणाल 0 to 6 का घेतलं? मी जेव्हा 7 ने भाग दिला तर 7 ला जर पूर्ण भाग दिला तर बाकी किती उरते आपली? 0. 7 जर भाग देऊन 1 उरला तर 1 2 3 4 5 6 म्हणजे तुमची व्हॅल्यू कुठून कुठे व्हॅरी होईल? 7 ने भाग दिली तर ती जाईल 0 जाईल, 1 जाईल, 2 जाईल, 3 जाईल, 4 जाईल, 5 जाईल किंवा 6 जाईल. ठीक आहे का? समजलं काय? आणि शून्याला मी म्हणतो रविवार. हे नंबर त्याचप्रमाणे दिले. 0 येईल रविवार, 1 येईल सोमवार, 2 येईल मंगळवार, 3 येईल बुधवार, 4 येईल गुरुवार, 5 येईल शुक्रवार आणि 6 येईल शनिवार. ह्या पद्धतीने या व्हॅल्यू दिल्या. आता यांचा यूज किंवा यांचा वापर कुठे होईल सांगतो, पण आता फक्त एवढंच देण्यात द्या. वारांना आपण 0 ते 6 या व्हॅल्यू दिल्या. 0 ही व्हॅल्यू झाली रविवारची आणि 6 ही व्हॅल्यू झाली गुणाची आपल्या शनिवारची. समजलं का सर्वांना? इथपर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, नाही म्हणजे आपल्याला तो सॉल्व्ह करायला. ठीक आहे, चला आता मी पुढच्या याच्यावर जातो. काही जर प्रॉब्लेम असेल तर कमेंट मध्ये टाका, म्हणजे मी तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय करेल. ओके, चला आता पुढे काय सांगतोय वाचा आपल्याला. जसं मी वारांसाठी नंबर दिले 0 to 6 तसेच मी महिन्यांसाठी पण नंबर देतो. मला माहिती आहे माझ्याकडे किती महिने? माझ्याकडे टोटल 12 महिने. कुठून कुठपर्यंत? आपलं वर्ष चालू होतं जानेवारी आणि वर्ष एंड होतं कुठं? डिसेंबरला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर या व्हॅल्यू काय आहे? या व्हॅल्यू आपण आपले जे एक्स्ट्राचे दिवस येतात आपल्या महिन्यामध्ये त्यानुसार या व्हॅल्यू दिल्या. या व्हॅल्यू ध्यानात ठेवायला खूप सोपं आहे. जर मी आता इथं एका स्लाइडवर बसत नव्हतं म्हणून 6 मी वर लिहिले, 6 महिने खाली लिहिले. पण जर तुम्हाला ध्यानात ठेवायचे तर हे नंबर असे ध्यानात ठेवा. 033, 614, 625, 035 या पद्धतीने या व्हॅल्यू ध्यानात ठेवा. आणि हा पहिला जो 0 आहे तो इंडिकेट करतो जानेवारीला. शेवटचा 5 जो आहे तो इंडिकेट करतो डिसेंबरला. या पद्धतीने तुम्ही सर्व व्हॅल्यू ध्यानात ठेवू शकता. हा व्हॅल्यू खरंच सांगतो या व्हॅल्यू काय येतील महिन्यासाठी? 033, 614, 625 आणि 035. ठीक आहे, समजतंय का सर्वांना? समजत असेल तर हो म्हणा, म्हणजे आपल्याला लवकर पुढे जाईल ना. या व्हॅल्यू सध्या फक्त ध्यानात ठेवा. हे सध्या ध्यानात ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढे पाहू काय होतंय. पुढच्या याच्यामध्ये काय येईल आपल्याला ते पाहू आपण. तर मी महिने ध्यानात ठेवले. आधी आपण काय ध्यानात ठेवलं? आधी आपण वार ध्यानात ठेवले. वार कुठून कुठपर्यंत होते आपले? वारांची संख्या काय होती? 0 1 2 3 4 5 6 आणि 0 ला होता रविवार आणि 6 ला होता आपला काय? शनिवार. ठीक आहे, 6 ला होता आपला शनिवार. त्याच पद्धतीने महिने सांगतो. महिने किती आपले? जानेवारी ते डिसेंबर. तर जानेवारीला आपण म्हटलं 0, तर नंबर मी देऊन ठेवले जानेवारी ते डिसेंबर. त्याला मी 3-3च्या ग्रुपने ध्यानात ठेवतो. पहिला ग्रुप झाला माझा 033, दुसरा ग्रुप झाला 614, तिसरा ग्रुप झाला 625 आणि चौथा ग्रुप झाला आपला 035. या पद्धतीने आपण सगळे महिने ध्यानात ठेवले. ठीक आहे, चला आता पुढे पहा. तर पहिली गोष्ट काय ध्यानात ठेवलं आपण? वार ध्यानात ठेवले, त्यांच्या संख्या ध्यानात ठेवल्या. दुसरी गोष्ट काय ध्यानात ठेवलं आपण? महिने ध्यानात ठेवले आणि त्यांच्या संख्या ध्यानात ठेवल्या. आता तिसरी गोष्ट आपल्याला ध्यानात जी ठेवायची ती म्हणजे शतक. शतकासाठी काय काय नंबर येणार आहेत, कारण आपल्याला एका पर्टिक्युलर दिवसासाठी कोणता वार येणार हे काढायचं. तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. तर पहा शतक कुठून कुठपर्यंत येतं. पहिलंच शतक चालू घेतलंय 1600 ते 1699. 1600 ते 1699 ला ही संख्या घेतली 6. नंतर पुढच्या शतकाला घेतली 1700 ते 1799 ला 4. याच्यातून 2 कमी केले.
पुढचे शतक घेतलं 1800 ते 1899, त्याच्यासाठी पण याच्यातून पण 2 कमी केले. त्याच्या पुढचे शतक घेतलं 1900 ते 1999, याच्यातून पण किती कमी केले आपण? 2 कमी केले. म्हणजे -2 झाले आणि व्हॅल्यू आली 0. पुढे काय होतंय पहा, 2000 ते 2099 ला प्लस 6 ही व्हॅल्यू आली. म्हणजे हा जो क्रम आहे हा प्रत्येक शतकाला बदलत जाणार आहे. पहिल्यांदा 6 4 2 0, 2000 ते 2099 किती आली? 6 आली. परत 2100 ते 2199 ही व्हॅल्यू किती होऊन जाईल? 4. याच्या खाली अजून किती व्हॅल्यू असेल? 2. आणि त्याच्या खाली पण व्हॅल्यू किती असणार आहे? 0. तर हा क्रम आपला नेहमी ह्या सिक्वेन्सनी चालणार आहे. किंवा याच्या वरची व्हॅल्यू घेतली, वरची व्हॅल्यू म्हणजे कोणतं शतक? 1500 ते 1599, याला व्हॅल्यू किती येणार आहे? 6 चे 4 4 चा ग्रुप आहे, तर याच्या आधीचे काय व्हॅल्यू? 0. त्याच्या वरच्या शतकाला किती व्हॅल्यू येणार आहे? 2. त्याच्या वरच्या शतकाला किती व्हॅल्यू येणार आहे? 4. त्याच्या वरच्या शतकाला किती व्हॅल्यू येणार आहे? 6. तर तुम्ही कोणत्याही शतकाची व्हॅल्यू खूप आरामशीर काढू शकता. फक्त आपल्याला ध्यानात ठेवायचे काय? आता मी एक अशावरून ध्यानात ठेवलं पहा, 1600 मध्ये 6 येतोय, 1600 ते 1699 या एकामध्ये 6 येतोय, म्हणून इथे मी 6 व्हॅल्यू ध्यानात ठेवली. त्याच्या खालच्या शतकामध्ये 2 वजा केले, त्याच्या खालच्या शतकामध्ये अजून 2, त्याच्या खालच्या शतकामध्ये अजून 2, म्हणजे 1900 ते 1999 मध्ये तुमची व्हॅल्यू येणार आहे किती? 0. आणि परत जे आताचं शतक चालू आहे त्याची व्हॅल्यू किती येणार आहे? परत 4 4 च्या ग्रुपने व्हॅल्यू रिपीट होत आहे, 6 4 2 0 6 4 2 0. ठीक आहे, समजलं का सर्वांना? समजलं असेल तर हो म्हणा, म्हणजे आपल्याला पुढे जायला चला लवकर. तर मी इथं आपल्याला काय काय देण्यात ठेवायला लावलंय? सगळ्यात पहिल्यांदा वार देण्यात ठेवायला लावले. वारानंतर आपण काय देण्यात ठेवलंय? वारानंतर आपण देण्यात ठेवलेत महिने, महिने आणि त्यांचे नंबर. महिन्यानंतर आपण देण्यात ठेवले शतक, शतक आणि शतकाचा नंबर. ठीक आहे ना? आणि ही सिक्वेन्स आपली कंटिन्युअस रिपीट होते, 6 4 2 0, परत पुढे 6 4 2 0, प्रत्येक शतकाला ती रिपीट होते. ठीक आहे, चला कोणता? माधुरी म्हणताय हा टेबल परत सांगा. माधुरी, मी तुम्हाला महिन्याचा टेबल सांगितलंय. महिन्याचा टेबल आपल्याला कुठून कुठे ध्यानात ठेवायचा आहे? जानेवारी टू डिसेंबर. तर मी 3-3च्या ग्रुपनी ध्यानात ठेवतो. 0-33, 6-14, 6-25 आणि 0-35. हा झाला आपला कुणाचा टेबल? हा झाला आपला महिन्याचा टेबल. बरोबर आहे का? आता मी शतकाच्या टेबल बद्दल बोलतोय. शतकाच्या टेबल मध्ये काय केलंय ते आपण पाहू आधी, परत मी तो रिपीट करतो तुम्हाला. ठीक आहे, तर पहा शतकाच्या टेबल मध्ये काय होईल? मी एक व्हॅल्यू देण्यात ठेवती 1600 ते 1699. या शतकासाठी मी व्हॅल्यू किती देण्यात घेतली? 6. त्याच्या पुढचं जे शतक येतं, शतक म्हणजे 100चा ग्रुप, बरोबर आहे का? 1600 ते 1699 मध्ये याच्यात 6 येतो, म्हणून मी इथं काय घेतला? 6. त्याच्या पुढच्या शतकाला ही व्हॅल्यू येते 1700 ते 1799, म्हणजे याच्यातून मी काय कमी केलं? तर याच्यातून 2 कमी केलं. ठीक आहे, एक स्टँडर्ड पद्धत आहे. ठीक आहे, याच्या मागचं लॉजिक मी सांगत नाही, हे आपल्याला गरजेचं नाहीये. एवढंच आपण ध्यानात ठेवलं तर आपल्या सर्व काही व्हॅल्यू ध्यानात येऊन जातील. 3च गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत, आणि पुढे काही रूल्स आहेत, छोटे छोटे रूल्स आहेत, पण या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे, 1700 ते 1799 ही व्हॅल्यू किती आली? 4. म्हणजे 6तून किती वजा केले तुम्ही? 2 वजा केले. बरोबर आहे, पुढे पहा 1800 ते 1899, पुढच्या शतकाला व्हॅल्यू किती आली? 2. म्हणजे 4 मधून पण किती वजा केले आपण? 2 वजा केले. आणि परत 1900 ते 1999 ही व्हॅल्यू काय केली आपण? परत त्या 2 मधून 2 वजा केले. 2 मधून 2 वजा केले तर किती येत आहे? 0 येत आहे. झाले या 4 व्हॅल्यू, 6 4 2 आणि 0. आता पुढं हा 4चा ग्रुप ऍज इट इज रिपीट होतोय. ठीक आहे ना? व्हॅल्यू, व्हॅल्यू गणेश म्हणता व्हॅल्यू, व्हॅल्यू कुठे वर्ड वापरला मी गणेश, मला सांगाल का? ठीक आहे, चला तर पहा इथं 6 4 2 0 झाला, याच्यानंतर पुढे परत मी 6 लिहिला. ठीक आहे ना? म्हणजे 2000 ते 2099 ला तुमची व्हॅल्यू किती येणार आहे संख्येची? 6. याच्या पुढचं शतक काय येईल मला सांगा? याच्या पुढचं शतक काय असणार आहे आपलं? 3000 ते 3099. बरोबर आहे का? आणि या शतकाला व्हॅल्यू काय होतं? तर हाच क्रम परत रिपीट होतोय. 6 आला इथं, वरती पण इथं कोण होता? 6. 6 नंतर कोणती व्हॅल्यू होती? 4. म्हणजे 3000 ते 3099 ला पण किती व्हॅल्यू येऊन जाईल आपली? 4. असंच खाली गेलं तर 4000 आणि 4099 ला किती व्हॅल्यू येईल आपली? 2. असंच अजून खाली गेलं तर 5000 आणि 5099 ला किती व्हॅल्यू येईल? 0. त्याच पद्धतीने जर वरती गेलो तर काय येईल पहा, इथं 6 आला म्हणजे हा क्रम कंप्लीट झाला. तर 6च्या आधी कोणती? 6 4 2 0, म्हणजे परत काय येऊन जाईल इथं? 4. सॉरी, इथे काय होऊन जाईल? 0. 0 क्रम पुन्हा लिहून जाईल 1500 ते 1599. बरोबर आहे का? आणि याच्यावरती काय येईल परत? 0च्या वरती काय येईल? 2. हा क्रम पुन्हा लिहून जाईल 1400 ते 1499. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही शतकाची व्हॅल्यू काढू शकता, जर तुम्हाला एक व्हॅल्यू माहित असेल तर. कळालं का? शुभ्रा आणि माधुरी समजलं का? हे जे आपल्याला पुढे जायला, कारण हा बेसिक पार्ट आहे, हा जर समजला तर आपल्याला पुढच्या व्हॅल्यू कळणं खूप सोपं जाईल. ठीक आहे ना? रिव्हिजन 0, त्याच्यावरती 2 4 या पद्धतीने आपण सर्व व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे.
कळालं का माधुरी? लवकर सांगा. समजलं असेल तर आपल्याला पुढे जायला लवकर रिप्लाय करा. ठीक आहे, चला तर आपण पुढे जाऊ आता. ओके, तर या 3 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. कोणत्या 3 गोष्टी परत सांगतो. आपल्याला काय काय ध्यानात ठेवायचंय? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वाराचे नंबर ध्यानात ठेवायचे. दुसरं आपल्याला काय ध्यानात ठेवायचंय? महिन्याचे नंबर ध्यानात ठेवायचे. ठीक आहे, महिन्याचे नंबर म्हणजे काय पहा, परत सांगतो. 033, 614, 625 आणि 035. मी परत रिपीट करतोय कारण हे लेक्चर पाहत असतानाच हे तुमचं पाठ होणं गरजेचं आहे. जर हे पाठ झालं तर आपल्याला लवकरात लवकर सगळे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होतील. पण हे जर ध्यानात नसले तर खूप सारा आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. ठीक आहे, चला आता आपण प्रॉब्लेमला जाऊ. येस, श्री गोरठेकर म्हणताय प्रॉब्लेम घ्या. चला आता आपण प्रॉब्लेम चालू करू. पहिला प्रॉब्लेम आहे आपला. तर आपल्याला काय काय केसेस येऊ शकतात त्याच्यावर, ते आपण केसेस आपण इथं डिस्कस करू. तर पहिली केस मी सांगितली पहा, सामान्य वर्ष. सामान्य वर्ष म्हणजे कोणतं? कोणत्या वर्षाला आपण सामान्य वर्ष म्हणतो? असं वर्ष ज्याच्यामध्ये किती दिवस आहेत? टोटल 365 दिवस आहेत. असं वर्ष ज्याच्यामध्ये किती दिवस आहे? 365 वर्ष. ठीक आहे, जसं मी इथं आता लिहिलंय पहा. काय प्रश्न क्रमांक 1 लिहिलाय. मला कोणत्या रोजीचा वार काढायचा आहे? 26 सप्टेंबर 1947. तर 1947 ला 4 ने भाग जातो का? 1947 ला 4 ने भाग जात नाही, कारण 4 ने भाग जाण्यासाठी ती संख्या पहिली सम संख्या असली पाहिजे. इथे शेवटी 7 आलाय, त्यामुळे विषम संख्या झाली. तर 4 ने भाग जायचा प्रश्नच येत नाही इथं. बरोबर आहे का? ठीक आहे, तर याला आपल्याला काही पर्टिक्युलर स्टेप्स फॉलो करावे लागतात. त्या स्टेप्स आपण ध्यानात घेऊ म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळत जातील. तर पहा, काय कोणत्या दिवशीचा वार काढायचा आहे तुम्हाला? 26 सप्टेंबर 1947. नीट व्यवस्थित स्टेप ऐका. प्रत्येक प्रॉब्लेमला मी या स्टेपच्या फॉर्म मध्येच लिहिणार आहे. पहिली स्टेप काय सांगितली त्यांनी? वाचा. वर्षाचे शेवटचे 2 आकडे घ्या. तुम्हाला जे वर्ष दिलंय त्याचे शेवटचे 2 आकडे घ्या. तर आपलं वर्ष किती आहे? 1947 आणि त्याचे शेवटचे 2 आकडे किती आहे? 47. तर पहिली स्टेप मी घेतो, त्याचे शेवटचे 2 आकडे घेतले. किती आले शेवटचे 2 आकडे आपले? 47. ठीक आहे, चला दुसरी स्टेप काय सांगितली पहा. दुसरी स्टेप सांगतोय आपल्याला काय? त्यांना कशाने भागा? 4 ने विभाजित करा. विभाजित करा म्हणजे भागाकार करा. थोडक्यात त्यांना कशाने भागा? 4 ने भागाकार करा. ठीक आहे, जर 47 ला 4 ने भागलं आणि काय सांगितलं त्यांनी? फक्त भाग घ्या, म्हणजे जो भागाकार येईल तो भाग घ्यायचा आहे. तर पहा, 47 भागिले 4 केलं, काय येईल व्हॅल्यू? कोणी सांगाल मला? इथं लिहितो मी. 47 भागिले 4 काय येईल याचा भागाकार पहा? 4 1 4. ठीक आहे, आणि पुढची व्हॅल्यू घेतली परत 4 1 4 आणि उरली 3. आपल्याला बाकी 3 घ्यायची नाहीये. बाकी 3 आपल्याला नकोय. आपल्याला फक्त काय घ्यायचं आहे? बाकी 3 आपल्याला घ्यायची नाहीये. आपल्याला फक्त काय घ्यायचं आहे? तर जो काय भाग आलाय तो भाग घ्यायचा आहे. तर भाग किती आला तुमचा? या ठिकाणी भाग आलाय 11. म्हणून मी दुसरी स्टेप घेतो. मी यांचा भाग घेतलो तर यांचा भाग किती आलाय आपला? 11. ठीक आहे, स्टेप नंबर 2 भाग घेतला आपण किती? 11. चला पुढे घ्या. आता पुढे काय येईल आपल्याला पहा. तिसरी स्टेप सांगितली आपल्याला काय घ्यायची? तर दिलेली तारीख घ्या. आपल्याला कोणती तारीख दिलेली आहे? दिलेली तारीख घ्या. ठीक आहे, तर आपल्याला तारीख घ्यायची आहे. तारीख किती होऊन जाईल आपली? तारीख किती दिलेली आहे आपल्याला? 26 सप्टेंबर. म्हणून ही तारीख मी इथं घेतो. ही तारीख किती दिली आपली? 26. इथं स्टेप नंबर 3 झाले. सुरुवातीला हे तुम्हाला खूप अवघड वाटेल, पण आपल्याला दुसरा पर्याय नाहीये. वार काढण्यासाठी हीच मेथड फॉलो करावी लागेल. तर आपल्याला हे करावंच लागणार आहे, पाठ करावंच लागणार आहे, त्याला आपल्याला पर्याय नाही. तर आपण दिलेली तारीख घेतली. आपली तारीख किती आली? 26. पुढे काय सांगतो तो आपल्याला? महिन्याची संख्या घ्या. किती येईल महिन्याची संख्या? कोणता महिना सांगितलाय त्यांनी? सप्टेंबर. आणि सप्टेंबरला काय येईल? तर आपण मी तुम्हाला ध्यानात ठेवायला लावले नंबर. कोणते नंबर आले? 033, पुढं 614, 625, 035. हे नंबर ध्यानात ठेवा. त्यावरून मी काढतोय जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि कुणाचं विचारलंय? सप्टेंबर. तर सप्टेंबरचं किती होऊन जाईल? हे 5. सप्टेंबरचं किती होऊन जाईल? महिन्याची संख्या होऊन जाईल 5. तर मी इथं लिहितो ती संख्या 5. ठीक आहे, पुढे सांगतोय तो काय सांगतोय पुढे आपल्याला? शतकाची संख्या घ्या. शतकाची संख्या किती येईल पहा. शतकाची संख्या, शतक आपण पाहिलं होतं 1600 ला असेल तर किती आहे? 1600 ते 99. याची किती घेतली होती आपण व्हॅल्यू? 6. 1700 ते 1799. ही व्हॅल्यू किती होऊन जाईल आपली? 1700 ते 99 ची व्हॅल्यू होती आपली किती? 4. परत दिली आपली 1800 ते 99. ही व्हॅल्यू किती होऊन जाईल आपली? 1800 ते 99 ची व्हॅल्यू होऊन जाईल 2. पुढची व्हॅल्यू होती आपली 1900 ते 99. ही व्हॅल्यू किती होऊन जाईल आपली? 0. आणि परत 4च्या ग्रुपने व्हॅल्यू रिपीट होते.
तर 2000 ते 99 ही व्हॅल्यू किती येऊन जाईल आपली परत 6. शून्यानंतर परत कोणता नंबर रिपीट होईल तर तो नंबर आहे 6. ठीक आहे ना. म्हणजे इथं आपण शतकाची संख्या घेतली काय, शतकाची संख्या किती आली आपली 6. ही संख्या किती येऊन जाईल आपली 6. ठीक आहे, झाली ही संख्या 6. तर आता आपली 6वी स्टेप सांगते. 5 स्टेप परत समजून घ्या. पहिली स्टेप आहे आपली वर्षाचे शेवटचे 2 आकडे घ्यायचे. दुसरी स्टेप आहे तिला 11 ने भागायचं. तिसरी स्टेप आहे दिलेली तारीख घ्या जी तुमच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे 26 दिली आहे. चौथी स्टेप महिन्याची संख्या घ्या. महिन्याच्या या संख्या पाठ केल्यात आपण, त्यावरून आपण महिन्याची संख्या काढतोय. 5वी स्टेप शतकाची संख्या पण आपण याच्यावरून काढू शकतो. तर हे काढलंय. 6वी स्टेप आहे या सगळ्यांची बेरीज करा. स्टेप नंबर 1, 2, 3, 4, 5 यांची बेरीज करा आणि एकूण व्हॅल्यू लिहा. तर यांची बेरीज काय येईल पहा आधी. 7 आणि 8, 8 आणि 6 14, 14 5 19, 19 आणि 6 किती येईल 25. 25 म्हणजे 5 कॅरी येऊन जाईल 2 म्हणजे किती येईल पहा 4 आणि 5, 5 आणि 2 6, 4 आणि 5 आणि 2 7 आणि 2 9. ही व्हॅल्यू किती झाली 95. किती झाली व्हॅल्यू आपली 95. एकूण व्हॅल्यू किती आली 95. तर 6वी स्टेप आपली इथे संपलेली आहे. आता आपण 7व्या स्टेपला जाऊ. 7वी स्टेप काय आपली पहा, जी काही तुमची ऍडिशन आली तर एकूणला आपल्याला कितीने भागायचंय तर 7 ने विभाजित करा किंवा 7 ने भाग द्या. काय येईल पहा 95 भागिले जर मी 7 केलं तर काय होऊन जाईल याचं. आणि आपल्याला घ्यायची काय इथं आणि फक्त बाकी घ्या. आपल्याला इथं भागाकार घ्यायचा नाही, तर भागाकार इकडे लिहितो बाकी इकडे लिहू आपण. तर पहा 7 आणि 9 ला गेलं तर किती येईल 7 1 7 उरतील किती 25 आणि 7 3 21, 7 3 21 येतील. तर उरतील किती बाकी किती आली तुमची या ठिकाणी बाकी आली किती तुमची 4. बाकी काय आली आपली 4 आणि बाकी 4 आली तर ते काय म्हणताय वार टेबल मधून जो आपल्या वाराचा टेबल आहे त्याच्यामधून वार घ्या. आपल्या सर्वांना माहिती आहे 0 असतो कधी रविवारी, 0 असतो रविवारी, 1 असतो सोमवारी, हे पाठच करत चला. 2 असतो मंगळवारी, 3 असतो बुधवारी आणि 4 असतो तुमचा गुरुवारी. तर तुमचा वार काय येऊन जाईल त्या ठिकाणी वार येऊन जाईल आपला गुरुवार. कोणता वार येईल पहा 26 सप्टेंबर 1947 ला आपला कोणता वार येईल गुरुवार येईल. ठीक आहे. श्री आणि रेश्मा यांनी फ्रायडे म्हटलंय, फ्रायडे येणार नाही, तो वार येणार आहे आपला गुरुवार, कारण 4 ही संख्या असाइन केली आहे गुरुवारला. ठीक आहे ना. परत एकदा पहा काय सांगितले मी, वर्षाचे शेवटचे 2 आकडे घ्या. शेवटचे 2 आकडे किती आले आपले 47. त्याला कशाने भाग द्या 4 ने भाग द्या आणि भागाकार लिहा. भागाकार किती आला 47 म्हणजे 11 + 44, 4 चाच भाग जाईल. ठीक आहे. चला तो 11 आला. पुढे काय सांगितली दिलेली तारीख घ्या. तारीख किती होती आपली 26 होती. पुढे काय सांगतोय महिन्याची संख्या घ्या. तर महिना कोणता होता आपला सप्टेंबर, म्हणून आपण इथून घेतलं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. सप्टेंबरला कोणती आली संख्या 5, म्हणून इथं 5 संख्या घेतली. पुढे शतकाची संख्या घ्या. शतक किती होतं आपलं 1947. एक गोष्ट चुकली आपली इथं. ठीक आहे. येस मंथ 0 येईल ना सर, मंथ नाही 0 येणार, शतक आपलं 0 येईल. सॉरी हे चुकलं आपलं, कारण आपण 1947 घ्यायला हवं होतं. मी चुकून 2047 घेतलं. तर 1947 म्हणजे 1900 ते 1999 ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे होती आपली 0 यायला पाहिजे होती. ठीक आहे ना. हा तर मग आपण ते चुकलंय. तर म्हणजे काय करतो आता मी ध्यानात घ्या इथं पहा सगळ्यांनी, इथे व्हॅल्यू काय जाईल आपली 0. ही व्हॅल्यू जर 0 झाली तर आपली ऍडिशन बदल. ठीक आहे. काही गडबडीत ते झालं तर ऍडिशन किती येईल पहा 7 आणि 8, 8 आणि 7 14 5 19, इथे येईल 9, हातचाला 1, आता 2 ने 1 येईल आणि व्हॅल्यू काय होईल 4 आणि 5 आणि 7 आणि 8 म्हणजे व्हॅल्यू जाईल 89. ठीक आहे. तर आपलं चुकलं इथं 95 न घेता ही व्हॅल्यू किती घ्यावी लागली आपल्याला 89 भागिले 7. ठीक आहे. तर किती येईल पहा, तर बाकी आपल्याला लिहायची नाही. परत 7 1 7 14, 7 2 14 म्हणजे बारीसाठी 84 आणि बाकी किती उरली इथं 5 आणि बाकी जर आपली 5 उरली तर यांनी बरोबर सांगितलं होतं आपला वार काय येऊन जाईल शुक्रवार. ठीक आहे ना. 5 आपला असतो शुक्रवार, तर गुरुवार नाही, हा वार काय येऊन जाईल आपला शुक्रवार. ठीक आहे. सॉरी येस बरोबर आहे फ्रायडे आहे. श्री बरोबर आहे, घाई गडबडीत माझं चुकलं होतं श्री. ठीक आहे. चला तर पहा इथं महत्वाचं आपण 1900 ते 1999 न घेता मी घेतलं होतं 2000 ते 2099, म्हणून ही संख्या किती झाली होती 6, ती व्हायला पाहिजे होती 0, म्हणून आपलं उत्तर काय जाईल 5. 5 हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. समजलं का सर्वांना. ओके. चला आता आपण पुढचा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. पुढचा प्रॉब्लेम पहा काय येईल पुढच्या प्रॉब्लेमला, जायचंय पुढच्या प्रॉब्लेमला. समजलं का सर्वांना. येस लवकर सांगा, समजलं असेल तर हा म्हणा, म्हणजे आपल्याला पुढचा प्रॉब्लेम घ्यायला. ठीक आहे. चला तर पुढच्या प्रॉब्लेमला जाऊ आपण.
पुढचा प्रॉब्लेम घेतोय मी, परत तोच आहे. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये पहिलीच केस आहे, तिचं फक्त दुसरं एक्झाम्पल घेतलंय. काय केस आपली पहा, सामान्य वर्ष. सामान्य वर्ष म्हणजे किती दिवस असतात टोटल? 365 दिवस, बरोबर आहे का? आणि त्याच्यातला कोणताही दिवस घेतोय आपण, बरोबर आहे? ठीक आहे, चला पहा. आता इथं साल पहा, साल आलाय 1900. मी तुम्हाला आत्ताच डिस्कस केलं होतं. 1900 हे लीप इयर आहे का सामान्य वर्ष आहे? 1900 म्हणजे शतक आलं. शतकाला 4 ने भाग नाही गेला पाहिजे. शतकाला कितीने भाग गेला पाहिजे? 400 ने. तर 1900 ला 400 ने भाग जातो का? पूर्ण भाग. शून्याला शून्य गेले, पण 4 ने 19 ला पूर्ण भाग जात नाही, म्हणून लीप वर्ष नाहीये. हे काय वर्ष येईल आपलं? सामान्य वर्ष येईल. तर आता आपण परत व्हॅल्यू काढू. चला काढा माझ्यासोबत. काय व्हॅल्यू येईल मला सांगा. पहिले आपण काय घेतो? वर्षाचे शेवटचे 2 आकडे घ्या. काय येतील याचे शेवटचे 2 आकडे? 00, बरोबर आहे का? पुढं त्यांना 4 ने विभाजित करा. वर्षाचे शेवटचे आकडे 00, तर 4 ने भाग देऊन पण किती येणार आहे तुमचे? 00. नंतर पुढं काय घ्यायला लावलंय? दिलेली तारीख घ्या. आपली तारीख किती दिलेली आहे इथं? 13. त्यामुळे 13 तारीख घेतली. तिसरी स्टेप झाली. चौथी स्टेप काय येईल आपली? येस, काय येईल चौथी स्टेप आपली? चौथी स्टेप येईल महिन्याची संख्या घ्या. महिना काय सांगितलाय? ऑगस्ट. महिन्याचे नंबर आपल्याला माहित आहे. काय नंबर? मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळी लिहितोय कारण तुमचे पाठ व्हावे गणित सॉल्व्ह करताना. 033, 614, 625, 035 हे आपले महिन्याचे नंबर आहे. आपल्याला कोणता महिना सांगितला? ऑगस्ट. म्हणजे काय येईल पहा? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. ऑगस्टची संख्या किती होऊन जाईल? 2. म्हणजे महिन्याची संख्या काय घेतो मी इथं? महिन्याची संख्या किती आली आपली? 02. ठीक आहे, चला पुढचा प्रॉब्लेम घेऊ. शतकाची संख्या घ्या. शतकाची संख्या काय येईल सांगा? शतक कोणते आपलं? 1900. आणि आताच आपण पाहिलं होतं 1900. काय पाहिलं होतं? 1600 ते 1699. ही संख्या किती येते आपली? ही संख्या येते 6. 1700 ते 1799. ही संख्या किती येते आपली? 1700 ते 1799. ही संख्या येईल किती आपली? किती? 4. नंतर 1800 ते 1899. ही संख्या किती येऊन जाईल आपली? ही संख्या येऊन जाईल आपली किती? 2. आणि पुढे होतं आपलं, पुढे काय होतं आपलं? येस, पुढचं पहा आपलं काय होतं? 1900 ते 1999. ही संख्या किती येऊन जाईल आपली? ही संख्या येऊन जाईल 0. आणि तुम्हाला विचारले वर्ष कोणतं? 1900. 1900 साठी ही संख्या काय होऊन जाईल? शतकाची संख्या होऊन जाईल किती आपली? 0. ठीक आहे का? हे झालं. मग आता आपल्याला काय घ्यायचं इथं? त्या सर्वांची बेरीज. तर काही लागली तर सगळे 00, 13 2 15 होतील. ठीक आहे, 6वी स्टेप झाली. पहिल्या 5 स्टेपची करायची बेरीज. तर आलं किती? 15. 15 आलं. पुढची स्टेप काय सांगतात? त्याला 7 ने भागा. 15/7 किती? 15/7. आपल्याला भाग करून फक्त काय लिहायची इथं? बाकी घ्यायची आहे. भागाकार घ्यायचा नाहीये. तर काय येईल बाकी? 7 ने 15 ला भागितलं, बाकी येतं 1. कारण 7 दुने 14. 1 आली बाकी. 1 बाकी आल्यावर 1 कोणता असतो? आपण आत्ताच वारांचे पण ध्यानात घ्या. 0 कुणासाठी आहे? रविवार साठी आहे. 1 कुणासाठी आहे? बाकी जर 1 असेल तर हा कुणासाठी येतो? सोमवार साठी येतो. आणि आपल्याला तेच पाहिजे. पुढचं पण माहिती आहे, 2 म्हणजे मंगळवार. अशाच पद्धतीने कुठपर्यंत जाल तुम्ही? ही व्हॅल्यू घेऊन 6 पर्यंत जाल. आणि 6 कुणाला येतो? शनिवारला. मी परत परत सांगतोय, या व्हॅल्यू ध्यानात राहावे म्हणून मी परत परत रिपीट करतोय. ठीक आहे, चला पुढे घ्या. म्हणजे ही व्हॅल्यू काय होऊन जाईल तुमची? येस, हा वार येऊन जाईल सोमवार. हा वार काय येऊन जाईल? सोमवार. ठीक आहे, आला का सर्वांचा? येस, ओके. चला, शुभम चोपडा म्हणताय फास्ट घ्या सर. कळालं? चालेल. चला, तर आता मी पुढच्याला जातो. म्हणते आलंय सर्वांचं. पुढची आता दुसरी केस पाहू आपण, जी महत्वाची आहे आपल्यासाठी. तर दुसरी केस असते कोणती? लीप वर्ष. लीप वर्ष. लीप वर्ष म्हणजे कोणतं वर्ष? असं वर्ष ज्याच्यामध्ये किती दिवस असतात टोटल? 366 दिवस. आणि त्यामध्ये पण मी कोणते मंथ घेतोय? हे 2 मंथ आपल्याला लीप वर्षासाठी महत्वाचे असतात, जे तुमच्या प्रोसेस मध्ये थोडासा चेंज करतात. काय चेंज करता? मी आधी एक चेंज सांगतो, तो चेंज पाहून घ्या. बाकी सगळी प्रोसेस आपली जशीच्या तशी आहे. फक्त इथं करायचं काय? जेव्हा तुम्ही 7 ने भाग देऊन जी बाकी येतील, त्या बाकीमधून तुम्हाला इथं 1 वजा करायचा आहे. एवढाच हा महत्वाचा चेंज या प्रोसेस मध्ये आहे. बाकी सगळी प्रोसेस तुमची जशीच्या तशी येणार आहे. ठीक आहे ना? पहा, म्हणजे काही आता सगळ्यात पहिल्यांदा हे लीप वर्ष आहे का नाही चेक करा. 2020 आहे का नाही? हे पहा, हे शतक नाहीये. याला मी कशाने भाग देतो? 4 ने. जातो का भाग? जातो. 505 एवढा पूर्ण भाग जातो. म्हणजे हे वर्ष काय झालं आपलं? लीप वर्ष झालं. तर आता पहा, लीप वर्षाला कसं घ्यायचंय? परत तीच मेथड आपली. काय मेथड आहे सांगा? चला लवकर आन्सर सांगता का मला? म्हणजे आपल्याला फास्ट होऊन जाईल आपलं. चला सांगा काय येईल? येस, लवकर पटापट सांगा काय जाईल आपलं इथं. परत तेच वर्षाचे शेवटचे 2 आकडे. काही वर्षाचे शेवटचे 2 आकडे येतील आपले
20 नंतर त्यांना 4 ने विभाजित करून भाग घ्या 20 ला 4 ने भागलं तर भाग किती येतो 5 येतो पुढे दिलेली तारीख घ्या तारीख किती येते आपली तारीख येते 28 चौथी स्टेप महिन्याची संख्या घ्या महिना कोणता आहे जानेवारी आणि जानेवारीसाठी नंबर किती आहे तुमचा 00 पुढचं काय सांगितलं शतकाची संख्या घ्या शतक किती आहे तुमचं 2000 साठी व्हॅल्यू किती आली होती 06 पहा मी मागच्या प्रॉब्लेम मध्ये घेतली व्हॅल्यू मी आता परत त्यासाठी रिपीट नाही करत आपल्याला फास्ट जायचंय ठीक आहे चला म्हणजे व्हॅल्यू काय होऊन जाईल पहा 8 5 13 13 6 19 9 चला 1 2 2 4 आणि 5 म्हणजे किती आली 59 ही व्हॅल्यू किती आली आपली 59 बरोबर आहे आता 59 आल्यावर करायचं काय सातवी स्टेप काय सांगते 59 ला 7 ने भागा तर 59 भागिले 7 किती येईल 7 8 56 ठीक आहे 56 म्हणजे बाकी किती उरल 3 बाकी किती उरली इथं 3 पण बाकी 3 पाहिजे का आपल्याला नाही जी बाकी येईल त्यातून आपल्याला परत 1 वजा करायचा आहे तर त्या 3 मधून 1 गेलं तर किती होऊन जाईल आपलं 2 आणि 2 ला कोणता वार असतो 3 वजा 1 केल्यावर 2 आताच आपण पाहिलं होतं 0 म्हणजे कोणता असतो रविवार 1 म्हणजे कोणता वार असतो सोमवार आणि 2 म्हणजे कोणता वार असेल तर मंगळवार 2 म्हणजे कोणता वार आला आपला मंगळवार ठीक आहे ना पाहू शकता तुम्ही 28 जानेवारी 2020 ला तुमचा मंगळवार असणार आहे ठीक आहे का वेन्सडे कसं काय आलं बुधवार कसं काय आला इथं तुम्ही त्यातून 1 वजा केलेला दिसत नाहीये लीप वर्षासाठी आपल्याला 1 वजा करणं गरजेचं आहे त्यामुळे ध्यानात घ्या इथं तुमचा वार येईल मंगळवार ठीक आहे पाहिजे तर तुम्ही हे व्हेरीफाय पण करू शकता तुम्हाला वाटलं असतं मी दाखवतो आपल्याकडे कॅलेंडर असेल कॅलेंडर मध्ये आपण पाहू ठीक आहे ना याला आपण तसंच ठेवू तर कॅलेंडर मध्ये पाहू आपल्याकडे जे कॅलेंडर आहे ठीक आहे आपल्याला काय पाहिजे इथं जानेवारी तर 28 जानेवारीला पहा कोणता वार आला 28 जानेवारीला ट्यूसडे म्हणजे मंगळवार तरी आपलं व्यवस्थित मॅच होतंय व्यवस्थित ध्यानात येते त्यामुळे काय एवढं हे करायची गरज नाही ठीक आहे चला पहा त्यानंतर बुधवार आले एकदा व्हेरीफाय करा तुम्ही लीप वर्षाचं लॉजिक इथं वापरलेलं नाहीये त्यामुळे तुमचं आलं बुधवार ठीक आहे ना चला तर पुढचा प्रॉब्लेम घेऊ आपण ठीक आहे समजलं का सर्वांना समजलं असेल तो हो म्हणा कारण लीप वर्षामध्ये हा एक महत्वाचा चेंज आहे आपली जी बाकी येईल त्यातून आपल्याला 1 वजा करावा लागणार आहे ठीक आहे ना तर 28 तारखेला येतोय आपला मंगळवार ठीक आहे चला जायचं का पुढं लवकर हो म्हणा म्हणजे आपल्याला पुढे जायला ठीक आहे चला तर पुढचा प्रॉब्लेम घेऊ आपण परत तोच पुढच्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय चला लवकर काढायचा आन्सर काय दिले पहा त्यांनी परत 20 फेब्रुवारी कुणाचा वार काढायला लावले त्यांनी वार कुणाचा काढायला लावला आपल्याला त्यांनी वार काढायला लावलाय कुणाचा कुणाचा वार काढायला लावलाय 20 फेब्रुवारी 2000 ला कोणता वार असेल ठीक आहे तर कोणता वार असेल पहा या ठिकाणी परत 2000 हे लीप वर्ष आहे का नाही पहिले ते काढा 2000 हे काय आपलं शतक आहे शतकाला कितीने भाग गेला पाहिजे आताच आपण पाहिलं होतं लीप वर्ष असण्यासाठी त्याला भाग गेला पाहिजे 400 नी तर आता भाग पहा 400 नी 2 शून्याले 2 शून्य जातील 4 1 4 4 5 20 पूर्ण भाग जातोय म्हणून हे काय झालं लीप वर्ष आणि जेव्हा लीप वर्ष असतं त्याच्यात किती दिवस असतात तर टोटल 365 दिवस असतात ठीक आहे 365 दिवस असताना परत तेच लॉजिक काय काय येईल चला आपण चेक करू पहिलं काय घ्यायचं आपल्याला सगळ्यात पहिली स्टेप वर्षाचे शेवटचे 2 अंक घ्या किती येतील 0 0 पुढची स्टेप काय आपल्याला पहा त्याला 4 ने भागा 0 0 4 ने भागले इथलं तर किती येईल 0 0 नंतर तिसरी स्टेप काय आहे त्याची तारीख घ्या किती तारीख येईल आपली त्याची तारीख येऊन जाईल 20 चौथी महिन्याची संख्या घ्या महिन्याची संख्या किती आली होती आपली 033 आठवत आहे का जानेवारीला 0 फेब्रुवारीला 3 तर महिन्याची संख्या आपली किती होऊन जाईल इथं 03 नंतर शतकाची संख्या घ्या शतक काय सांगितले 2000 ला किती व्हॅल्यू आली होती आपली 06 ठीक आहे आता यांची सगळ्यांची बेरीज करायची काय येईल पहा 20 आणि 3 26 26 आणि 20 आणि 3 23 आणि 6 29 आता पुढे काय सांगतोय तो याला काय करा 7 ने भाग द्या तर 29 भागिले 7 किती इलेचे बाकी घ्यायची आपल्याला भागाकार घ्यायचा नाही बाकी किती आली इथं आली बाकी 1 इथं पहा या दुसऱ्या स्टेप मध्ये आपण भागाकार घेतो आणि शेवटच्या 7व्या स्टेप मध्ये आपण बाकी घेतो तर व्यवस्थित ध्यानात ठेवा इथं चुकू नका बाकी आली 1 पण हे लीप वर्ष आहे लीप वर्ष असताना आणि त्या पण महिना कोणता आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिना असेल तर जी बाकी आली त्यातून पण आपल्याला 1 वजा करावं लागेल म्हणजे 1 वजा 1 काय होऊन जाईल 0 आणि 0 ला कोणता वार येतो तर 0 ला आपण आताच पाहिलं होतं 0 ला कोणता वार येऊन जातो आपला रविवार ठीक आहे येस लीप वर्षात 366 दिवस येतात सॉरी गडबडी 365 म्हटलं तर इथे किती दिवस जातील यस गणेश बरोबर आहे आपले किती दिवस जातील 366 दिवस ठीक आहे
चला आता पुढचं पाहू. दुसरी केस झाली पहा. दुसऱ्या केस मध्ये मी काय सांगितलं, लीप वर्षातले जानेवारी आणि फेब्रुवारी दिवस, फक्त लीप वर्षातल्या जानेवारी आणि फेब्रुवारीला आपण जी काही आपली बाकी येते तिच्यातून 1 वजा करतो. ही गोष्ट व्यवस्थित ध्यानात घ्या. बाकी कुठंच आपण 1 वजा करणार नाही आहे, ठीक आहे ना. आता मी तुम्हाला तिसरी केस दाखवतो जी आपल्याला घ्यायची आहे. तिसऱ्या केस मध्ये आपलं लीप वर्ष तर आहेच, पण आपले दिवस कोणते आहे, लीप वर्ष आहे. लीप वर्ष, ठीक आहे. लीप वर्ष कसं काय आलंय पहा, 2020. तर हे शतक नाहीये, याला 4 ने भाग दिला तर पूर्ण भाग जातो, म्हणून लीप वर्ष आहे. म्हणजे किती दिवस याच्यात, 366 दिवस आहे. बरोबर आहे का. दिवस तर आहे 366, पण तुमचा जो महिना आहे तो हा जानेवारी किंवा फेब्रुवारी नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी असतानाच येणाऱ्या बाकीतून आपण 1 वजा करतो. जर बाकीचे कोणतेही मंथ असले लीप वर्षातले त्यावेळी पण आपण 1 वजा करत नाही. तर मी आजची तारीख काढतोय, आजचा वार काढतोय. काय पहा, आजचा वार कसा काढू शकता, परत तेच लॉजिक, तेच आपलं लॉजिक बदलणार नाही. सगळ्यात सुरुवातीला शेवटचे 2 आकडे घ्या. किती आले शेवटचे 2 आकडे आपले, 20. नंतर त्याला 4 ने भाग करा व भाग घ्या. 20 ला 4 ने भागलं तर भागाकार किती येतो, 0.5. ठीक आहे. सर वार पाथलतो की, गणेश काय म्हणताय सर, वार पाथलतो की, नाही समजलं मला काय म्हणताय ते. ठीक आहे, पहा परत सांगा मला व्यवस्थित काय बोलायचंय ते. पुढे पहा, नंतर तारीख दिली आहे. तारीख किती होती आपली, 13 तारीख आहे, म्हणून आपण इथं 13 येऊन जाईल. ओके. चला पुढे काय सांगितले पहा. चौथी, महिन्याची संख्या घ्यायला लावली. महिना कोणता आहे आपला, मार्च. महिन्याची संख्या कशी होती आपली, 033. हा झाला जानेवारी, हा झाला फेब्रुवारी, आणि हा झाला काय, मार्च. हा झाला मार्च. तर मार्चला काय तारीख येईल आपली, 03. मार्चला तारीख आली 03. ओके. शतकाची संख्या सांगा, कोणतं शतक आहे, 2000 ते 2020. म्हणजे याची व्हॅल्यू किती येणार परत, 6. आणि यांची आपण काय करणार, बेरीज. किती यांची बेरीज पहा, 20 आणि 5 25, 25 आणि 13 किती होत आहे, 38. 38 आणि 3 41. 41 आणि 6 येत आहे 47. ठीक आहे. तर 47 ला आपण कशाने भाग देऊ, 7 ने भाग देऊ. 47 भागिले 7 किती येईल पहा, 7 सकून 42. उरतील किती खाली, 5. बाकी किती आली, 5 बरोबर आली बाकी. आणि 5 जर बाकी असेल तर कोणता वार येईल, आपल्याला माहित आहे 0 1 2 3 4 5 6. 0 म्हणजे असतो रविवार, 1 म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, आणि 5 ला कोणता वार येईल, शुक्रवार. आणि आज पण कोणता वार आहे आपला, शुक्रवार. गणेश म्हणते आवाज येत नाही, आवाजाचा प्रॉब्लेम आहे का स्वप्नील, बाकी सर्व सांगा, आवाजाला प्रॉब्लेम आहे का. प्रॉब्लेम येत असेल तर सांगा, म्हणजे मग आपल्याला त्या पद्धतीने करायला. पण मला वाटतं आवाज यायला पाहिजे, आवाजामध्ये प्रॉब्लेम नाहीये काही. बरोबर आहे. येस, माधुरी म्हणताय बरोबर आहे. तर आपला वार कोणता आला, या दिवशीचा वार आला शुक्रवार. आणि हा वार कोणता आहे, तर हा आपला आजचा वार आहे. आज तारीख किती आपली, 31 मार्च 2020 ही तारीख आहे ना. ठीक आहे का. तर एक मजा म्हणून पण तुम्ही हा टॉपिक शिकू शकता. हा टॉपिक एक्झामलाच यायला पाहिजे असं नाहीये. हा टॉपिक आपल्याला एक मजा म्हणून, कधी कोणत्या दिवशीचा वार विचारला तर काढता यायला पाहिजे. ठीक आहे ना. आवाज येत नाहीये, आज तारीख किती आपली, 31 मार्च 2020. आवाज येत नाहीये का. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का, येतोय ना. हा ठीक आहे. चला ओके. चला आता पुढचं घेऊ. तर लीप वर्षात येणार काय, मी 3 केसेस सांगितल्या, परत सांगतोय 3 केसेस महत्वाचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा सामान्य वर्ष. सामान्य वर्ष असताना आपल्या साथीचे स्टेप जशाच्या तशा. नंतर दुसरी स्टेप लीप वर्ष. लीप वर्षामध्ये आपल्याला जानेवारी आणि फेब्रुवारी असताना फक्त जी बाकी येईल त्याच्यामधून 1 वजा करायचं आहे. आणि लीप वर्षाचे बाकीचे महिने, जानेवारी आणि फेब्रुवारी सोडून कोणते महिने आले, यासाठी जी मेथड आपली सामान्य याला होती तीच मेथड आपल्याला इथं लावायची आहे. ठीक आहे ना, समजते का. जी मेथड आपल्या सामान्य याला होती तीच मेथड आपली परत इथं लागून जाईल. एवढं ध्यानात घ्या व्यवस्थितपणे. ठीक आहे ना. तर आपल्याला केस 3 ही तुमच्या केस 1 सारखीच आहे, सामान्य वर्षासारखीच केस घ्यायची आहे. याच्यामध्ये काहीच बदल करायचा नाहीये. ठीक आहे. चला तुमच्यासाठी एक प्रॉब्लेम देतोय, अजून एक पहा लवकर. लवकर सांगा काय याची व्हॅल्यू पहा. लीप वर्ष परत आले, लीप वर्ष आहे काय, लीप वर्ष पहा 1600 लीप वर्ष येत आहे का. तर हे शतक झालं. शतकाला कशाने भागतो आपण, 400. 1600 भागिले 400 किती होऊन जाईल, 4 पूर्ण भागाकार येतोय. पूर्ण भागाकार येतोय म्हणजे ते काय झालं आपलं लीप वर्ष झालं. बरोबर आहे का.
लीप वर्ष असेल तर किती दिवस येतात लीप वर्षात? 365, बरोबर आहे. पण आता इथं पण तीच गोष्ट, आपण जानेवारी आणि फेब्रुवारी मंथ घेत नाहीये. इथं आपण कोणता महिना घेतला? मे महिना. मे महिना घेतल्यावर ही प्रोसेस कुणासारखी होऊन जाईल? सामान्य वर्ष. ही प्रोसेस आपली होऊन जाईल कुणासारखी? तर सामान्य वर्षासारखी. एवढंच ध्यानात घ्या. ठीक आहे, चला पहा आता काय येईल म्हणजे पुढं. वर्षाचे शेवटचे दोन आकडे सांगा काय आहे? 1600चे शेवटचे दोन आकडे किती आहेत? 0 0. पुढं 4 ने भाग दिला तर भागाकार किती येईल? 0 0. पुढं दिलेली तारीख, किती तारीख आहे आज? सॉरी, किती तारीख दिली आहे त्यांनी? 13 तारीख दिली आहे. महिन्याची संख्या, कोणता महिना सांगितलाय? मे महिना. कसं लिहाल आपण? 033 614. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मेला किती तारीख आली? मेला किती संख्या आली? 01. नंतर शतकाची संख्या, शतक किती दिलंय? 1600. 1600 ला संख्या किती येते? 06. ठीक आहे ना, आपण पहिल्यांदाच पाहिलंय. व्यवस्थित एकदा परत जाऊन पाहून घ्या. आणि यांची करायची काय आपल्याला? बेरीज. काय पाहे? 13 ने 14, 14 6 किती होतात? 20. बरोबर आहे का? 20 ला 7वी स्टेप काय सांगते? 6वी स्टेप, 5वी स्टेपची बेरीज 7वी स्टेप काय सांगते? त्यांना 7 ने भागा. 20 भागिले 7 किती येईल? 7 दुने 14. बाकी किती उरली? 6. बाकी किती आहे? 6. बाकी बरोबर किती आली? 6. आणि बाकी 6 आले. हा आपला कोणता आहे? लीप वर्ष पण आहे, पण हे जानेवारी आणि फेब्रुवारी नाहीये, म्हणून आपल्याला याला माहिती आहे काय? 0 1 2 3 4 5 आणि 6. 0 म्हणजे रविवार. हे परत परत रिपीट करतोय कारण तुम्हाला पाठ झाले पाहिजे. 1 म्हणजे सोमवार, 2 म्हणजे मंगळवार, 3 म्हणजे बुधवार, 4 म्हणजे गुरुवार, 5 म्हणजे शुक्रवार आणि 6 म्हणजे कोणता वार येऊन जाईल जो आपल्याला पाहिजे? तो म्हणजे येऊन जाईल आपला शनिवार. 6वा कोणता वार येऊन जाईल आपला? शनिवार. बरोबर आहे का? सॅटर्डे. सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. ठीक आहे, सॅटर्डे. सॅटर्डे. श्री, शुभ्रा, संतोष पवार आणि माधुरी, सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे काय? सॅटर्डे. ठीक आहे, चला पुढचा प्रॉब्लेम घेतोय. तर अशा पद्धतीने 3 केसेस ध्यानात घ्या. या 3 केसेस वरून तुम्हाला कोणतं पण हे काढता यायला पाहिजे. ठीक आहे, चला आता मी पुढचा प्रॉब्लेम घेतोय. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही तारखेचा वार काढू शकता. आय थिंक सो. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रॉब्लेम पाहू. पुढचा प्रॉब्लेम थोडासा ऍप्लिकेशन ओरिएंटेड प्रॉब्लेम आहे, जो आता आपण पाहिला आत्ताच्या याने. ठीक आहे, शुभमचं पण आलंय सॅटर्डे. बरोबर उत्तर आहे शुभम. चला पुढचा प्रॉब्लेम काय सांगतोय वाचा इथं. 2002च्या मे महिन्याचा सोमवार कोणकोणत्या तारखांना येईल? आता इथं वेगळीच गोष्ट दिली आपल्याला. इथं आपल्याला एक्स्ट्रा काहीच म्हणजे व्यवस्थित काहीच विचारलेलं नाहीये. इथून मागे ते आपल्याला तारीख द्यायची, पण आता तारीख न देता त्यांनी काय सांगितले? 2002च्या मे महिन्यात सोमवार कोणकोणत्या तारखाला येईल हे त्यांनी आपल्याला विचारलंय. ठीक आहे का? पहा म्हणजे काय होईल. आता इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला तारीख माहित नसताना म्हणजे मी 1 मे 2002 ला कोणता वार येईल पहिल्यांदा हे काढतो. काय काढतो मी? 1 मे 2002 ला कोणता वार येईल हे मला काढायचं आहे. कसं काढणार मी? सांगाल मला स्टेप बाय स्टेप. पहिली स्टेप काय आपली? पहिली स्टेप आहे शेवटचे 2 नंबर घ्यायचे. शेवटचे 2 नंबर घेतले. दुसरी स्टेप काय आपली? या आलेल्या नंबराला 4 ने भागायचं आणि भागाकार घ्यायचा. 0 2 ला जर 4 ने भागितलं तर भागाकार किती येईल? 0 0. तिसरी स्टेप काय आपली? तिसरी स्टेप आहे दिलेली संख्या, जी आपली तारीख दिली आहे ती घ्यायची. तारीख किती दिली? 1 मे, म्हणून ती व्हॅल्यू येईल 0 1. चौथी स्टेप काय होती आपली? पहा आता मी इथं हिडन करतोय, या स्टेप पाठ व्हायला पाहिजे. चौथी स्टेप काय येईल आपली? मे महिन्याचा संख्या घ्या. आपली मे महिन्याची संख्या किती येईल? 033 614. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे ची संख्या येईल 01. चौथी नंबर घेतली मे महिन्याची संख्या. पाचवा काय सांगतो तो? शतकाची संख्या घ्या. 2000 ते 2099. या शतकाची संख्या किती आहे? या शतकाची संख्या आहे तुमची 6, म्हणून इथं आली 5व्या स्टेपला काय येईल? आन्सर 6 येईल. आणि यांची 6वी स्टेप म्हणजे काय सांगते? या सगळ्यांची बेरीज. काय येईल या सगळ्यांची बेरीज? पहा, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 6 आणि 4 10. 10 ही बेरीज झाली. 7वी स्टेप काय सांगते? येणाऱ्या बेरजेला 7 ने भागा. 7 ने भागितल्यावर काय येईल? पहा, 10 भागिले 7. बाकी किती उरते? 3. बाकी किती उरली? 3. बाकी जर 3 उरली याचा अर्थ 1 मे ला कोणता वार असेल? 0 1 2 3 4 5 आणि 6. 0 म्हणजे रविवार, 1 म्हणजे सोमवार, 2 म्हणजे मंगळवार आणि 3 म्हणजे कोणता वार असणार आहे? तर बुधवार, जो आपल्याला पाहिजे. याचा अर्थ 1 मे ला कोणता वार आला? 1 मे 2002 ला कोणता वार आला? तर बुधवार आलाय. कोणता वार आलाय आपला? बुधवार. आणि त्यांनी विचारलंय काय आपल्याला? तर बाकीच्या त्यांनी विचारलंय की सोमवार कोणकोणत्या तारखांना येणार आहे. तर आपल्या 1 तारखेला कोणता वार येऊन गेला? हा वार येऊन गेला. किती आपला? येस, किती वार आला आपला? बुधवार. तर 2 तारखेला येईल शुक्रवार.
2 ला येईल शुक्रवार, 3 ला येईल शनिवार, 3 ला आला शनिवार, 4 ला येईल रविवार, 4 ला काय येऊन जाईल रविवार, 4 ला रविवार आला तर 5 ला कोणता वार येऊन जाईल आपला सोमवार, 5 ला कोणता वार येऊन जाईल सोमवार, बरोबर आहे का. 1 ला बुधवार आला, ओके 1 मिस झाला इथं, 2 ला शुक्रवार नाही, 2 ला काय येऊन जाईल गुरुवार, 1 ने पुढे जाईल, 3 ला काय येऊन जाईल शुक्रवार, 4 ला 3 ला येईल शुक्रवार, 4 ला येऊन जाईल शनिवार, काही गडबडी झालंय, 5 ला येऊन जाईल रविवार आणि 6 तारखेला येऊन जाईल सोमवार. तर पहिला सोमवार कधी आला मे महिन्यामध्ये, तर 6 तारखेला आला. आणि आपल्याला माहित आहे दर 7 दिवसांनी आपला तोच वार रिपीट होतो, म्हणजे पहिली जर 6 ला आली, पहिला सोमवार 6 ला आला, दुसरा कधी येऊन जाईल 6 अधिक 7 13, तिसरा सोमवार 13 अधिक 7 20 आणि चौथा सोमवार 20 अधिक 7 27. याच्यानंतरच्या पुढच्या व्हॅल्यू तुमच्या मे महिन्याच्या बाहेर निघून जातील. म्हणजे कोणकोणत्या तारखेला येऊन जाईल सोमवार, 6 13 आणि 20 आणि 27. या पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे का. या शुभम माधुरींनी बरोबर उत्तर दिलंय 6 13 20 आणि 27. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. चला तर आपण आता पुढचा प्रॉब्लेम घेऊ. याच पद्धतीचे आपले प्रॉब्लेम आहे. पुढे काय सांगितले पहा त्यांनी. प्रश्न 8वा, आज सोमवार आहे तर 30 दिवसानंतर कोणता वार आहे. आताच आपण कन्सेप्ट पाहिला होता, आपला वार किती किती दिवसांनी बदलतो, 7 दिवसांनी. ठीक आहे, मी करतो काय इथे सिंपल लॉजिक करायचं आपल्याला. 30 भागिले 7, 30 भागिले 7 हे काय येईल याचं पहा, बाकी किती येऊन जाईल, बाकी घ्यायची आपल्याला, बाकी किती येऊन जाईल 2. ठीक आहे का, बाकी किती येऊन जाईल 2. म्हणजे याचा गुणाकार किती आलता, 7 गुणिले 4 बरोबर 28, 28 पर्यंत ओके जाईल. म्हणजे आज जर सोमवार असतं तर 7 दिवसांनी सोमवार येईल, 14 दिवसांनी पण सोमवार येईल, 21 दिवसांनी पण सोमवार येईल आणि 28 दिवसांनी पण सोमवार येईल. बरोबर आहे का. 28 दिवसांनी आला सोमवार, पण त्यांनी विचारलं होतं 30 दिवसानंतर, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 2 ऍड करावे लागतील. म्हणजे आज 28 दिवसांनी सोमवार आला तरी उरलेली बाकी आपण त्याच्यात ऍड करणार आहे. तर बाकी ऍड केली तर काय होऊन जाईल पहा, हा येऊन जाईल बुधवार. हा कोणता वार येऊन जाईल, बुधवार. ठीक आहे का, समजते का. ओके, चला इथं पहा व्यवस्थित बाकी मी ऍड करतोय आजच्या वारामध्ये. माधुरी बरोबर उत्तर आहे, आपलं उत्तर काय होऊन जाईल बुधवार, कारण 30 दिवसानंतर म्हणजे 2 बाकी आपण त्याच्यात ऍड केली. ठीक आहे, तोच प्रश्न पुढं थोडासा फिरवलेला आहे. काय सांगितलं त्यांनी वाचा, आज कोणता वार आहे, समजलं का सर्वांना. प्रश्न 8 पहा व्यवस्थित. आज सोमवार आहे तर आपण काय केले, 30 ला 7 ने भागलं, बाकी किती उरलं 2, म्हणजे 28 च्या वरती 2 येत आहे, म्हणून आपण याच्यामध्ये 2 ऍड केलं. आता इथं म्हणतोय काय तो पहा, आज कोणता वार आहे, तर मंगळवार आहे. ठीक आहे का. 64 दिवसांपूर्वी कोणता वार असेल हा प्रश्न विचारलाय, तर मी तेच करतो परत. 64 भागिले 7 म्हणजे काय होऊन जाईल पहा, 7 गुणिले 9, 9चा भाग जाईल म्हणजे 63 येईल. ओके, आणि एक दिवस एक्स्ट्राचा येतोय, पण हा पूर्वी विचारलाय म्हणजे वजा होऊन जाईल. ठीक आहे का, हा वजा होऊन जाईल. तर पहा, आज जर तुमचा मंगळवार असेल तर 63 दिवसापूर्वी पण, 7 दिवसापूर्वी पण मंगळवार असणार आहे, 14 दिवसापूर्वी पण मंगळवार असणार आहे. असं 7च्या मल्टिपल मध्ये जेवढे दिवस आहे त्या दिवशी कोणता वार असणार आहे, तर मंगळवार असणार आहे. पण इथं एक बाकी येऊन जाते, म्हणजे एक दिवस तुमचा एक्स्ट्राचा होतोय, तर काय होऊन जाईल तो मंगळवार वजा 1. ध्यानात घ्या, पूर्वी म्हटल्यावर वजा करायचं आणि नंतर म्हटल्यावर अधिक करायचं. तर मंगळवार वजा 1 म्हणजे कोणता वार येऊन जाईल, 64 दिवसापूर्वी तुमचा वार असणार आहे, 64 दिवसापूर्वीचा सोमवार. कोणता वार असणार आहे 64 दिवसापूर्वीचा, तर सोमवार. ठीक आहे, बरोबर उत्तर आहे. माधुरींनी बरोबर उत्तर दिले, वार कोणता येईल आपला सोमवार. ठीक आहे, चला जायचं का पुढच्या प्रश्नाला. सर्वांना समजतंय का, कन्सेप्ट सिंपल आहे, कन्सेप्ट मध्ये अवघड काहीच नाही. शुभम बरोबर उत्तर आहे, येस. माधुरींनी पण हे दिलंय मंडे बरोबर उत्तर आहे. चला पुढे जाऊ आपण. एवढं ते कन्सेप्ट ठेवायचंय, नंतर म्हटल्यावर बाकी ऍड करायची आणि पूर्वी म्हटल्यावर बाकी वजा करायची. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू. काय सांगितले पहा त्यांनी, जर 4 जानेवारी 2016 ला बुधवार येत आहे तर 4 जानेवारी 2017 ला कोणता वार येईल. ठीक आहे, तर टॉपिक चेंज करा, आजचा टॉपिकच कॅलेंडर आहे. ठीक आहे, चला पुढचं घ्या. काय येईल पहा शुभम, मी सर्व टाईपचे प्रॉब्लेम घेणार आहे. ठीक आहे, आता आपले पुढचे प्रॉब्लेम येत आहे पहा आपले. ओके, चला पुढे काय येईल पहा, 4 जानेवारी 2016 ला बुधवार आहे तर 4 जानेवारी 2017 ला कोणता वार येईल, पहा. जर आपण पाहिलं तर तारीख 30 आहे, हा 2016 म्हणते आणि हा कोणता म्हणते 2017 म्हणते. आणि आताच आपण पाहिलं होतं एका मंथ मध्ये किती एक्स्ट्राचे दिवस असतात, अतिरिक्त दिवस असतात. आपला सगळ्यात पहिला कन्सेप्ट होता हा, आठवत असेल तर काय होता आपला तो कन्सेप्ट, सांगाल मला कुणी.
आपला तो कन्सेप्ट काय होता, एक सामान्य दिवसामध्ये किती अतिरिक्त दिवस असतो, तर एक अतिरिक्त दिवस असतो. प्रत्येक सामान्य वर्षात काय येऊन जाईल, तुमचा अतिरिक्त दिवस येऊन जाईल. तर विचारलंय काय त्यांनी आता आपल्याला, त्यांनी विचारले 4 जानेवारी 2016 ला बुधवार येतो, तर 4 जानेवारी 2017 ला कोणता वार येईल. पण इथं जर पाहिलं तर 2016 आहे, कोणतं वर्ष आहे तुमचं, 2016 हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष असल्यामुळं आणि ही व्हॅल्यू पुढची असल्यामुळं याच्यात काय करावं लागेल, तुम्हाला 2 ऍड करावे लागतील, कारण लीप वर्षामध्ये 2 एक्स्ट्राचे दिवस असतात. ठीक आहे ना, म्हणून ही व्हॅल्यू काय येईल, बुधवार अधिक 2, बुधवार अधिक 2, कारण 2016 हे लीप वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये जानेवारी मंथ घेतलाय, त्यामुळे याच्यामध्ये 2 ऍड होतील, एक ऍड होणार नाही, ध्यानात घ्या. तर बुधवार अधिक 2 ही व्हॅल्यू काय जाईल, ही व्हॅल्यू होऊन जाईल शुक्रवार. ही व्हॅल्यू काय येऊन जाईल आपली, शुक्रवार येऊन जाईल. ठीक आहे ना. शुभम, ट्यूसडे उत्तर आलंय, ट्यूसडे उत्तर चुकीचं उत्तर आहे. 2016 ला बुधवार आहे, तर 4 जानेवारी 2017 ला कोणता वार येईल हा प्रश्न विचारलाय आपल्याला. त्याच्यामध्ये 2 ऍड करावे लागतील. ठीक आहे, तर 2 ऍड केल्यावर काय येऊन जाईल आपलं, येस, तर आपला आन्सर येऊन जाईल काय, त्या ठिकाणी येऊन जाईल शुक्रवार. ओके, चला पुढे पाहू आपण काय, आता पुढचा प्रश्न पाहू. आता काय येऊन जाईल आपलं, फ्रायडे हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, आणि एक महत्वाची गोष्ट इथं जर दिलाय त्यांनी आपल्याला, बरेच वेळी आपण करतो काय, 4 जानेवारी 2016चं ऍक्च्युअल व्हॅल्यू काढतो, ते चुकीची मेथड होऊन जाईल. जर म्हटले, जर याचा अर्थ काय होतो, त्यांनी ऍज्युम केलंय 4 जानेवारी 2016 ला बुधवारच आहे, तुमचा वार कोणता येऊ, पण त्यांनी सांगताना बुधवार सांगितलं तर आपल्याला बुधवार घेऊनच चालायचं. याची व्हॅल्यू फॉर्म्युलानी काढू नका, नाहीतर तुम्ही फसून जाल. नेहमी ध्यानात घ्या त्यांनी काय दिलंय आणि काय विचारलंय. आन्सर ट्यूसडे. माधुरी, कसं काय, तुम्ही, मी तेच सांगतोय, तुम्ही पहा 4 जानेवारी 2016 ची व्हॅल्यू त्या पद्धतीने काढू नका ज्या पद्धतीने आपण काढत होतो. इथे त्यांनी ऍज्युम केली ही व्हॅल्यू 4 जानेवारी 2016 ला बुधवार आहे, तर 4 जानेवारी 2017 ला कोणती येईल. ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट क्वेश्चनचं बोलताय. नेक्स्ट क्वेश्चन काय येईल पहा, 4 जानेवारी 2016 ला बुधवार येत असेल तर 4 जानेवारी 2015 ला कोणता वार येईल. ठीक आहे, येस, बरोबर आहे, इथं बुधवार आलाय. आता इथं महत्वाची गोष्ट, 4 जानेवारी 2016 आहे. ठीक आहे ना. जर तुम्ही उलटे जाताना जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही मंथ येत नाही. इथं जर गेले तुम्ही, इथं पुढे जात असताना 2017 ला जाताना जानेवारी पण येतो आणि फेब्रुवारी पण येतो, म्हणून आपण याच्यात 2 ऍड करतो. पण इथं मी उलट चाललोय, 2016 ते 2015, आणि याच्यामध्ये दोन्ही पण मंथ येत नाही, त्यामुळं हा जरी तुमचा लीप इयर असला, इथं 2 व्हॅल्यू वजा नव्हता, एकच व्हॅल्यू वजा होईल, आणि आपण उलट चालल्यामुळे 1 व्हॅल्यू वजा येईल. तर याची व्हॅल्यू काय होऊन जाईल, बरोबर सांगितलंय, याची व्हॅल्यू होऊन जाईल बुधवार वजा 1 बरोबर मंगळवार. तर 4 जानेवारी 2015 ला आपला वार येणार आहे कोणता, तर येणार आहे तो मंगळवार. ठीक आहे, चला, येस, मंगळवार येणार आहे. शुभम, मंडे येणार नाही. मी परत तेच सांगतोय, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 मंथ कॅल्क्युलेशन मध्ये येत असतील तर त्याला लीप इयर म्हणतो, नाहीतर लीप इयर म्हणत नाही. त्यामुळे याचा आन्सर मंगळवार हे बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. तोच प्रश्न आहे, काय सांगितले वाचा, आता व्यवस्थित वाचा. 1 जानेवारी 1 मार्च 2006 ला बुधवार येतोय, तर विचारलं 1 मार्च 2010 ला कोणता वार येईल. ठीक आहे, 2007 ला कोणता वार येईल, 1 मार्च 2007 ला कोणता वार येईल, तर हे कोणतं 2006 लीप वर्ष आहे का नाही, तर पुढे जाताना एक एक्स्ट्राचा दिवस ऍड होईल, बरोबर आहे का. 2008 ला पहा, 1 मार्च 2007 ते 1 मार्च 2008 ला जाताना 2008 हे तुमचं लीप वर्ष आहे. लीप वर्ष असताना किती ऍड होऊन जातात, त्याच्यात 2 ऍड होतात. ठीक आहे ना. 2 ऍड झाल्यामुळं इथं काय होऊन जाईल आपलं, हे होऊन जाईल +2. 2009 हे लीप वर्ष नाहीये, म्हणून इथं किती होईल, 1 मार्च 2009 पर्यंत, 2008 ते 2009 पर्यंत +1 होईल, आणि शेवटी 1 मार्च 2010 ची तारीख विचारली, हे पण लीप वर्ष नाहीये आपलं, त्यामुळे याच्यामध्ये किती ऍड होतील, तर याच्यात 1 ऍड होईल. म्हणजे कितीनं पुढे जाईल, 1 2 3 4 5 दिवसांनी पुढे जाईल. आज बुधवार असेल तर 5 दिवसांनी कोणता वार येईल, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. 5 दिवसांनी कोणता वार येऊन जाईल, तर आपला सोमवार येऊन जाईल. ठीक आहे का, बरोबर आहे का. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार 5 दिवस. 2010 1 मार्च 2010 ला कोणता वार येऊन जाईल, सोमवार येऊन जाईल आपला. ठीक आहे, चला. याच्यामध्ये चुका व्हायचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे जरा व्यवस्थित हँडल करा, बाकी काही नाही. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू आपण. काय सांगतोय पुढच्या प्रश्नामध्ये, येस, सोमवारी बरोबर उत्तर आहे. राधाने आपला वाढदिवस मंगळवारी 30 सप्टेंबर 1997 रोजी साजरा केला.
नंतर मंगळवारी पुन्हा ती आपला वाढदिवस कधी साजरा करेन. याचा अर्थ सरळ सरळ विचारलाय, तिचा बर्थडे परत कधी मंगळवारी येणार आहे. ठीक आहे, सिंपल लॉजिक आहे. 1947 नंतर पहा, 1997 नंतर 1998 ला जेव्हा ती बर्थडे सेलिब्रेट करल, 1997 ते 1998 लीप वर्ष आहे का नाही, म्हणजे तिचा एक ऑड दिवस येणार आहे, एक्स्ट्राचा दिवस, बरोबर आहे का. चला इथे एक दिवस झाला. पुढे 1998 ते 1999 हे पण लीप वर्ष नाहीये, म्हणून इथं पण किती दिवस येऊन जाईल, +1 होऊन जाईल. 1999 ते 2000, 1999 ते 2000 ला जाताना 2000 लीप वर्ष आहे आणि सप्टेंबर मंथ घेतलाय, म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी येऊन जाणार आहे. म्हणजे इथं किती दिवस ऍड होणार आहेत आपले, तर इथं आपले ऍड होणार आहेत 2 दिवस. ठीक आहे का. चला पुढे काय सांगते पहा, 2000 ते 2001 त्याच्यात किती दिवस ऍड होतील, परत हा लीप वर्ष 2000 ते 2001, 2001 ऑलरेडी 2000 चं लीप वर्ष झालं, म्हणजे याच्यात ऍड होईल प्लस आहे, म्हणजे अजून परत कधी ऍड होईल 2001 ते 2002, याच्यात पण किती ऍड होईल, एक किती दिवस झाले पहा, 1 आणि 1 2 आणि 2 4 आणि 5 आणि 1 6, आणि पुढच्या वर्षी जेव्हा 2003 येईल तेव्हा पण त्याच्यात एक दिवस ऍड होऊन जाईल, कारण एक्स्ट्राचा दिवस एक असतो, बरोबर आहे का. म्हणजे किती दिवस झाले टोटल 7. म्हणजे आज मंगळवार आहे तर पुढच्या 7 मंगळवार झाले तर तेच आपला बर्थडे रिपीट होईल. तर कधी साजरा करेल ती तिचा बर्थडे परत 30 सप्टेंबर 2003, 30 सप्टेंबर 2003 ला ती परत आपला बर्थडे इथं साजरा करेल. ठीक आहे, बरोबर उत्तर दिले सर्वांनी. ओके, संतोष 2002 नाही 2003 येईल, संतोष पवार. ठीक आहे, 30 सप्टेंबर 2003 ला, बरोबर आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहू, शतकावर बेस कोणते कोणते गणित असतात, कारण हा पण प्रश्न खूप वेळा एक्झामला विचारताय, तर नेहमी ध्यानात घ्या. शतकावर बेस काय काय गणित येतात पाहू आपण. हा कन्सेप्ट म्हणजे आपला याचा कॅलेंडर पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. हा एक शतक म्हणजे किती वर्ष येतात, तर नेहमी 100 वर्ष येतात. या 100 वर्षामध्ये किती असतात, टोटल 24 लीप वर्ष असतात आणि 76 सामान्य वर्ष असतात. जेव्हा लीप वर्ष येतात तर एक्स्ट्राचे दिवस किती येतात, 24 गुणिले 2. प्रत्येक लीप वर्षामध्ये किती एक्स्ट्राचे दिवस असतात, 2 एक्स्ट्राचे दिवस असतात. आणि जेव्हा सामान्य वर्ष येतं, सामान्य वर्षामध्ये नेहमी एक एक्स्ट्राचा दिवस असतो, म्हणजे तो किती होऊन जाईल, 76. आणि जर आपण या दोघांची ऍडिशन केली तर टोटल एक्स्ट्राचे दिवस किती येतात 100 वर्षामध्ये, तर 124 अतिरिक्त दिवस येतात. पण आपला आठवडा 7 दिवसाचा असतो, म्हणून याला आपण अतिरिक्त दिवस म्हणू शकत नाही. मग आपण काय करतो, इथं मी 124 ला परत 7 ने भागतो, तर इथं काय होऊन जातं पहा, 17 आठवडे आणि किती अतिरिक्त दिवस येतात, तर माझे 5 अतिरिक्त दिवस येतात. हे ध्यानात घ्या, एका शतकामध्ये किती अतिरिक्त दिवस असतात, 5 अतिरिक्त दिवस असतात. त्याच वेळी मी 2 शतकांसाठी गेलो, 2 शतक म्हणजे किती वर्ष, 200 वर्ष. 200 शतकात एका शतकात 5 अतिरिक्त दिवस झाले, तर 200 शतकात किती अतिरिक्त दिवस होतील, 5 गुणिले 2 म्हणजे 10. पण परत तेच 10 ही व्हॅल्यू 7 पेक्षा मोठी, म्हणून याला 10 ला मी 7 ने भागितलं तर किती अतिरिक्त दिवस येऊन जातील, माझे 3 अतिरिक्त दिवस येऊन जातील. ठीक आहे, चला पुढचं पाहू आपण. पुढे किती सांगितले त्यांनी, 300 वर्ष. 300 वर्ष 100 वर्षाला 5 दिवस आहे, 300 वर्षाला किती दिवस होतील, 5 गुणिले 3 बरोबर 15. परत 15 ही व्हॅल्यू डायरेक्ट म्हणू शकत नाही, म्हणून 15 ला 7 ने भागतो, म्हणजे किती अतिरिक्त दिवस येतील, तर 1 अतिरिक्त दिवस येतो. आणि सगळ्यात शेवटी 400 वर्ष घेतले तर 400 वर्ष म्हणजे 5 गुणिले 4 तर येतच, पण 400 वर्ष स्वतः एक लीप वर्ष आहे, त्याचा एक दिवस तो ऍड करतो, म्हणजे काय होतं, 21/7 बरोबर 0. ही व्हॅल्यू किती होऊन जाते आपली, 0 येते. म्हणजे ध्यानात घेण्यासारखं आहे, दर 100 वर्षांनी किती अतिरिक्त दिवस येतात, 5. दर 200 वर्षांनी किती अतिरिक्त दिवस येतात, 3. दर 300 वर्षांनी किती अतिरिक्त दिवस येतात, 1. आणि दर 400 वर्षांनी किती अतिरिक्त दिवस येतात, तर 0. हे कन्सेप्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढे पाहू. पुढे काय येईल, आता याच्यावर बेस कसे गणित येतात ते आपण पाहू. ठीक आहे, चला अतिरिक्त दिवस म्हणजे हा आपला वाराचा हे देऊन जातो, आपल्याला वाराची व्हॅल्यू देतो. आणि हीच व्हॅल्यू पहा, 400 वर्षांनी 0 अतिरिक्त दिवस आले, 800 वर्षांनी पण 0 अतिरिक्त दिवस येणार, 1200 वर्षांनी पण 0 अतिरिक्त दिवस येणार, 1600 वर्षांनी पण 0 अतिरिक्त दिवस येणार, आणि 2000 वर्षांनी पण 0 अतिरिक्त दिवस येणार. जर तुम्ही, याचा अर्थ काय होतो, जर तुम्ही काढलं, तुम्ही एकदा चेक करा ही व्हॅल्यू जाऊन कॅलेंडर मध्ये, 31 डिसेंबर 2000 या दिवशी तुमचा वार असणार आहे रविवार. या दिवशी कोणता वार असणार आहे, रविवार. कारण जेव्हा 2000 वर्ष संपल तेव्हा किती अतिरिक्त दिवस येतील, 0 अतिरिक्त दिवस, म्हणजे आपला वार असणार आहे रविवार. हे तुम्ही व्हेरीफाय पण करू शकता. ठीक आहे, चला आता आपण याच्यावर बेस गणित पाहू. काय काय गणित विचारले पहा. शतकाचा शेवटचा दिवस काय असू शकत नाही,
हे गणित विचारलंय. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, जर आपण 100 वर्ष घेतले, 100 वर्षाचे बाकी किती उरते, अतिरिक्त दिवस येतात 5. 5 म्हणजे कोणता दिवस असतो आपला? 5 म्हणजे असतो आपला शुक्रवार. जर तुम्ही 200 वर्ष घेतले, 200 वर्षाचा शेवटचा दिवस किती येतो पहा, 10/7. हे असं घेतलं होतं कारण एका 100 वर्षाला 5 येईल तर 200 वर्षाला 10 होईल. 10/7 म्हणजे किती दिवस उरतात बाकी? 3. 3 दिवस म्हणजे कोणता वार येतो आपला? 3 दिवस म्हणजे येतो आपला सोमवार, बुधवार येतो. बरोबर आहे का? वार कोणता येऊन जातो? बुधवार. जर मी 300 वर्ष घेतले, 300 वर्ष म्हणजे कोणता वार येईल? 300 वर्ष म्हणजे येतो तुमचं 15/7 म्हणजे किती उरते बाकी? बाकी उरते 1. आणि 1 म्हणजे कोणता वार असतो? तर सोमवार असतो. ठीक आहे, म्हणजे शतकाच्या शेवटी हे 3 वार येऊ शकतात. आणि 400 वर्ष घेतले तर आपण आत्ताच पाहिलंय, 400 वर्ष म्हणजे 5 × 4 + 1 ही व्हॅल्यू असते ती, म्हणजे 21/7. 21/7 म्हणजे बाकी किती उरते? 0. म्हणजे कोणता वार येतो? रविवार. तर आपल्या शतकाच्या शेवटी फक्त हे 4च वार येणार. कोणतेही शतक घ्या, याच्या शेवटी हे 4च वार येणार. तर त्यांनी विचारलं काय? शतकाचा शेवटचा दिवस काय असू शकत नाही. तर काय असू शकणार नाही शतकाचा शेवटचा दिवस? यांच्यामध्ये उरले 3च दिवस. कोणते 3 दिवस जे येऊ शकत नाही? तर पहिला कोणते येऊ नाही शकत? रविवार, सोमवार झाला म्हणजे मंगळवार, बुधवार तर झालाय म्हणजे कोण येऊन जाईल? गुरुवार. गुरुवार पण झालाय, गुरुवार झालाय आपला इथं. शुक्रवार पण झालाय, कोण येऊन जाईल? शनिवार. अशा पद्धतीने ही व्हॅल्यू आपली काय येऊन जाईल? हे 3 दिवस तुमच्या शतकाच्या शेवटी असू शकणार नाही. आणि तुमच्या पर्यायामध्ये याच्यापैकी कोण आहे? तर शनिवार आहे. ठीक आहे, म्हणून सॅटर्डे हा आपला बरोबर पर्याय येऊन जाईल. ठीक आहे, समजलं सर्वांना? ओके, चला. आणि आता आपण शेवटचा कन्सेप्ट घेऊ. समान कॅलेंडर कोणकोणत्या वर्षी येतं? आपण खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. ठीक आहे, तर एक महत्वाची गोष्ट आहे, एकच त्याचा फॉर्म्युला आहे, जे काही वर्ष आहे त्याला 4 ने भागा. 4 ने भागाकार केला, जर 0 येत असेल म्हणजे बाकी 0 येत असेल, जर बाकी 0 येत असेल तर त्याच्यात 28 जोडा. म्हणजे जसं आता 2020 ला जर मी 4 ने भागितलं तर ही व्हॅल्यू किती जाईल? पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी किती उरते? 0. बाकी 0 उरते तर मी याच्यात ऍड करतो 2020 + 28. म्हणजे हे कॅलेंडर परत कधी रिपीट होणार आहे माझं? 2048 ला माझं हेच कॅलेंडर रिपीट होणार आहे. 2020 चे कॅलेंडर ऍज इट इज माझं 2048 ला रिपीट होणार आहे. तेच वार आणि तेच सर्व. ठीक आहे, पुढं तर काय सांगतोय? 4 ने भागल्यावर जर बाकी 1 उरत असेल म्हणजे कसं? 2021 ला जर मी 4 ने भागलं तर माझी बाकी किती उरते पहा? 2020 ला वरच पूर्ण भाग गेला म्हणजे बाकी किती उरली? 1. बाकी जर 1 उरली तर ही व्हॅल्यू काय होऊन जाईल आपली? बाकी जर 1 असेल तर त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये किती ऍड करा? 6. म्हणजे काय होईल? 2021 + 06. म्हणजे हे कधी रिपीट होईल तुमचं कॅलेंडर? तर 2027 ला. हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. आणि पुढे सांगितले बाकी 2 किंवा 3 उरत असेल तर त्या वर्षात किती जोडा? 11 जोडा. ठीक आहे ना? म्हणजे काय होईल? समजा मी 2022 घेतलं, 2022 ला मी भागतोय कशाने? 4 ने. बाकी किती उरणार आहे माझी? 2020 ला पूर्ण भाग गेलाय म्हणजे नक्कीच बाकी उरणारी किती आपली? 2. बाकी जर 2 उरली तर तो काय सांगतोय? काय जोडा त्याच्यामध्ये? 11 जोडा. म्हणजे तुमचं कॅलेंडर परत कधी रिपीट होईल? 2022 + 11. म्हणजे कॅलेंडर कधी रिपीट होईल आपलं? 2033 ला. तर ह्या वर्षी तुमचं कॅलेंडर तेच असणार आहे, समान कॅलेंडर. समजलं का? बाकी 0 असेल तर 28 ऍड करा त्या वर्षात, बाकी 1 असेल तर त्याच्यात 6 जोडा, आणि बाकी 2 किंवा 3 असेल तर त्याच्यामध्ये किती जोडा? 11 जोडा. तर ह्या पद्धतीने आपलं समान कॅलेंडरचे वर्ष येऊन जाते. ठीक आहे, तुमच्या एक्झाम मध्ये याच्या बाहेरचे प्रश्न असणार नाहीयेत. ठीक आहे, समजलं का सर्वांना? ठीक आहे, तुमच्या होमवर्क साठी मी हे प्रॉब्लेम देतोय. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मला सांगाल की हे कॅलेंडर परत कधी कधी रिपीट होईल, आणि मला नक्कीच या प्रश्नावर कमेंट करा. जर तुम्हाला समजले असेल प्रश्न तर तुम्ही नक्कीच कमेंट कराल. ठीक आहे, चला तर धन्यवाद माझं लेक्चर ऐकल्याबद्दल. मी माझ्या पद्धतीने पूर्ण ट्राय केलाय, आणि आजचं लेक्चर जर तुम्ही ऐकलं तर कॅलेंडरवर येणारा कोणताही प्रश्न तुम्ही कितीही अवघड असू द्या, कसाही अवघड असू द्या, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कॅलेंडरचे पूर्ण कन्सेप्ट एकाच व्हिडिओ पहिल्यांदा मी घेऊन आलोय. तुम्ही युट्यूबवर कोणताही चॅनल बघा किंवा कोणताही व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये एकाच लेक्चरमध्ये सर्व कन्सेप्ट एक्सप्लेन केलेले नाहीये. आणि या कन्सेप्टवर हाच व्हिडिओ एकदा पाहून तुम्ही कोणताही उत्तर, कोणताही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यांना शेअर करा. मला सर्वांकडून, तुमच्या सर्वांकडून, ज्यांनी व्हिडिओ पाहिलाय, मला त्या सर्वांकडून
कमेंट बॉक्स मध्ये मी हे विचारलेले शेवटचे 4 प्रश्न यांचे आन्सर एक्सपेक्टेड आहे. 15 नंबर, 16 नंबर, 17 नंबर आणि 18 नंबरचे. ठीक आहे, चला धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया, थोडासा टाइम जास्त झाला. लिंक यायला थोडा उशीर झाल्यामुळे लेक्चर उशिरा चालू झालं, पण ठीक आहे. आय थिंक सगळ्यांना समजलं असेल. ओके, चला आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा. तुमच्या पॉझिटिव्ह कमेंटमुळे आमचा उत्साह वाढतो आणि तुमच्यासाठी अजून चांगले चांगले लेक्चर तयार करण्याची प्रेरणा आम्हाला मिळते. ठीक आहे, जसं अभ्यासासाठी तुम्हाला प्रेरणा द्यायची गरज असते, तसंच तुमच्या चांगल्या कमेंट्स हे आमच्या व्हिडिओसाठी खूप प्रेरणा देऊन जातात. त्यामुळे नक्कीच लाईक करा. हा, एखाद्याला आवडला नसेल तर का आवडला नाही हे पण नक्कीच आम्हाला सांगा, आम्ही नक्कीच इम्प्रूव्हमेंट करू. पण सर्व मुलांना सोबत घेऊन चालायचंय, त्यामुळे ध्यानात घ्या. असं बऱ्याच वेळा होऊ शकतं की हा टॉपिक मला येतोय, लेक्चर खूप मोठं होतंय असं वाटू शकतं, पण नो डाऊट सगळ्या मुलांना सोबत घेऊन चालायचंय. आपल्याला बेसिक टू बेसिक पासून डिफिकल्ट टू डिफिकल्ट पर्यंत जायचंय. ठीक आहे, तर मी माझ्या पद्धतीने पूर्ण ट्राय केला या टॉपिकला न्याय द्यायचा. नक्कीच तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.